नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उद्या आहे 13 जुलै 2026 सोमवार आणि उद्या संध्याकाळी 6:50 अमावस्या सुरू होणार आहे आणि 14 जुलै 2026 रोजी दुपारी 3:12 अमावस्येची समाप्ती असणार आहे. आता अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की ही सोमवती अमावस्या आहे की दर्शा अमावस्या आहे. तर बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये उदय तिथीलाच महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. म्हणजेच ज्या दिवशी उगवत्या सूर्याने अमावस्या पाहिली असेल तोच दिवस अमावस्येचा दिवस मानला जातो आणि म्हणूनच उद्या सोमवारच्या संध्याकाळी 6:50 अमावस्या सुरू होत असल्यामुळे सोमवारी सूर्योदयाला अमावस्या नाही, मात्र मंगळवारी 14 जुलै रोजी सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी असल्यामुळे अमावस्येचा जो मुख्य दिवस आहे तो उदय तिथीनुसार मंगळवारचाच दिवस म्हणजे 14 जुलैचा दिवस ग्राह्य धरला जाणार आहे. आणि म्हणूनच उद्याची जी अमावस्या आहे ती सोमवती अमावस्या नसून दर्श अमावस्या असणार आहे. आणि म्हणून तुम्हाला अमावस्ये संबंधी जे काही उपाय सेवा करायच्या असेल त्या तुम्ही उद्या संध्याकाळी 6:50 नंतर किंवा मंगळवारी दिवसभरात केव्हाही करू शकतात. आता बघा, अमावस्येचा दिवस हा आपल्या पितरांना समर्पित मानला जातो. आता असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना, तर्पण आणि दानधर्म केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. बघा, असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे आपल्या दरवाजाच्या बाहेर बसलेले असतात आणि आपल्या पितरांना आपल्याकडून श्रद्धा आणि सेवाभावाची अपेक्षा असते. म्हणून या दिवशी आपल्याला पितरांचं स्मरण करून सेवा करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आता जर आपल्या जीवनामध्ये वारंवार अडचणी येत असतील, कामात अडथळे येत असतील, आपल्याला पितृदोष असेल तर आपल्याला अमावस्येच्या दिवशी पितृतर्पण करायचं आहे किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर दानधर्मसुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. आणि म्हणून दर्श अमावस्येच्या दिवशी शक्य झाल्यास तुम्हाला पितृतर्पण करा, पितृस्तोत्राचं पठण करा किंवा दानधर्म देखील तुम्ही करू शकता. त्याचबरोबर कावळ्याला सुद्धा तुम्ही घास या अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजता देऊ शकतात. त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने एक दिवा लावायचा आहे. एक दिवा घ्यायचा आहे, मातीचा किंवा पिठाचा दिवा घ्या आणि त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. त्यात थोडेसे काळे तीळ टाकून, वात टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता दिवा लावल्यानंतर दिव्याचं तोंड, वातीचं तोंड हे घराच्या दक्षिण दिशेला येईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि तिथे बसून आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे. असं म्हणायचं आहे की माझे पितर जिथे कुठे असतील तिथे त्यांना सद्गती लाभू दे, त्यांना मोक्ष मिळू दे. आणि अशा प्रकारे दिवा लावायचा आहे. अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने हा दिवा लावल्याने आपल्या पितरांच्या मोक्षाच्या मार्गात उजेड निर्माण होतं असं म्हणत असतात आणि आपले पितर आपल्यावर संतुष्ट असतात. आपल्याला जो काही पितृदोष असतो तो दूर होत असतो. आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला कर्जमुक्तीसाठी सुद्धा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही 14 जुलैच्या दिवसभरात केव्हाही करू शकतात. तर उपाय करण्याआधी लक्षात घ्यायचं आहे की कर्जमुक्तीसाठी किंवा आर्थिक समस्या असतात त्या दूर होण्यासाठी जे काही उपाय तुम्हाला सांगितले जातात फक्त ते उपाय केल्यानेच आपलं कर्ज दूर होणार आहे किंवा आपल्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडणार आहे असं अजिबात होत नाही. जेव्हा कोणताही उपाय किंवा सेवा सांगितली जाते त्या उपायाला आणि सेवेला तुमच्या कष्टांची, मेहनतीची सुद्धा जोड असावी लागते. म्हणजेच कर्जमुक्तीसाठी उपाय करूनच तुमचं कर्ज माफ होणार आहे असं अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागतील की जेणेकरून तुमच्या घरामध्ये जे काही पैसे येण्याचे मार्ग आहेत ते मोकळे होतील. आणि सेवा आणि उपाय आपल्याला यासाठी करायचे असतात की आपल्या मार्गामध्ये, आपल्या यशाच्या मार्गामध्ये जर काही अडथळे असतील, संकट असतील तर ते या उपायाने दूर होत असतात आणि म्हणून हे उपाय आपल्याला करायचे असतात. आता हा उपाय तुमचा जर विश्वास असेल या गोष्टींवर तरच तुम्ही करू शकतात, कारण कोणताही उपाय श्रद्धेने आणि विश्वासानं केला तरच त्याचे चांगले परिणाम आपल्याला जाणवायला लागत असतात. तर आता उपाय कोणता करायचा, तर बघा, आपल्याला मंगळवारच्या दिवशी दिवसभरात केव्हाही गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि ते पीठ पाणी घालून घट्टसर मळायचं आहे. पिठामध्ये मिठाचा वापर करायचा नाही. आता ह्या पिठाचा एक घट्टसर गोळा केल्यानंतर त्यापासून आपल्याला 51 छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. आणि हे गोळे आपल्याला आपल्या घराजवळ जिथे कुठे मोठे झाडं असतील किंवा अशा ठिकाणी ठेवायचे आहे की जिथे मुंग्या, छोट्या मुंग्या, लाल मुंग्या किंवा काळ्या मुंग्या किंवा इतर कीटक सहजपणे ते पिठाचे गोळे खातील अशा ठिकाणी आपल्याला ते 51 पिठाचे गोळे ठेवायचे आहे. आणि प्रार्थना करायची आहे की माझ्यावर जे काही कर्ज झालं आहे किंवा जर काही पैशाची अडचण तुम्हाला असेल तर ती अडचण दूर होऊ द्या.
मी जे काही कष्ट करत आहे, मेहनत घेत आहे, त्या कष्टाला मेहनतीला साथ द्या आणि माझ्या कष्टांना यश द्या असं म्हणून माझ्यावर जे काही कर्ज झालं आहे ते दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा असं म्हणून आपल्याला घरी यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा गव्हाच्या पिठाचा आणि साखरेचा उपाय अमावस्येच्या दिवशी दिवसभरात म्हणजेच मंगळवारी दिवसभरात केव्हाही करायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, हा उपाय करताना लक्षात ठेवा, फक्त उपाय केल्याने कर्ज संपत नाही. योग्य मार्गाने कष्ट, प्रामाणिक मेहनत आणि आर्थिक शिस्त यासोबतच श्रद्धेने केलेले उपाय आपल्या जीवनामध्ये जे काही अडथळे असतात ते अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला आणखी एक उपाय करायचा असतो. उपाय म्हणण्यापेक्षा सेवा करायची असते आणि ती सेवा म्हणजे कर्पूर होमाची सेवा करायची असते. या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी कर्पूर होम कसा करायचा ते सांगितलेलंच आहे. पण कर्पूर होम का करायचा असतो तर बघा, जर आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, नकारात्मकता जाणवत असेल, मनाला शांती मिळत नसेल किंवा घरामध्ये सतत व्यक्ती आजारी पडत असतील किंवा घराला वास्तुदोष लागलेला असेल, त्याचबरोबर काही वाईट शक्ती जर आपल्याला आपल्या घरामध्ये आहे असं वाटत असेल तर हा कर्पूर होम आपल्या घरामध्ये केल्याने या सर्व अडचणींपासून आपल्याला मुक्ती मिळत असते. आता कर्पूर होम तुम्ही अमावस्येपासून ते पुढच्या अमावस्येपर्यंत करायचा असतो. आता उद्या हा कर्पूर होम तुम्ही उद्या संध्याकाळी करू शकतात किंवा मंगळवारी दिवसभरात केव्हाही करू शकतात. कर्पूर होमासाठी आपल्याला नारळ आणि भीमसेनी कापूर पाहिजे आहे. तुमच्याकडे साधा कापूर असेल तर तोही घेतला तर चालेल. एक नारळ घ्यायचा आहे. सोलून घेऊ नका नारळ, कारण सोलून घेतला तर नारळ लवकर तडकण्याची शक्यता असते. नारळ घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. दिवसभरात केव्हाही ही सेवा तुम्ही करू शकतात. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे. नारळाचा शेंडा देवाकडे करायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक कापूरवडी टाकायची आहे. ती कापूरवडी प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आता जर तुम्हाला शक्य झालं तर 11 माळी तुम्ही श्री स्वामी समर्थ नामाचा जप करू शकतात किंवा नाहीच जमला 11 माळी तर जोपर्यंत ते 7 कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आता एक वडी जळत असताना संपत आली की ती विझण्यापूर्वीच दुसरी वडी टाकायची आहे. अशा प्रकारे कापूर विझवू द्यायचा नाही. संपूर्ण 7 वड्या एका मागोमाग एक टाकायच्या आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. आता तुम्ही इतर कोणता मंत्र असेल तुमच्या आवडीचा त्या मंत्राचा जप करू शकतात किंवा तुमच्या इष्टदेवतेचा मंत्र असेल त्याचाही जप करू शकतात. अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होम करायचा आहे. तुम्हाला ही सेवा दररोज करायची आहे. आता सेवा करत असताना नारळ जर तडकला तर तो नारळ सेवा झाल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे आणि नवीन नारळ आणून त्यावर आपल्याला आपली सेवा कंटिन्यू करायची आहे. आता अनेक जण हे नारळ अमावस्येपासून सेवेला सुरुवात केली की पौर्णिमेपर्यंत सेवा करतात आणि पौर्णिमेच्या दिवशी नारळ नाही तडकला तरी सुद्धा तो नारळ बदलून नवीन नारळ आणून त्यावर सेवा करत असतात. आता जर समजा तुमची सेवा पूर्ण झाली आहे आणि नारळ तडकलाच नाही, मग काय करायचं तर बघा, जेव्हा सेवा पूर्ण होणार आहे त्या दिवशी शेवटच्या दिवशी आपल्याला तो नारळ फोडून त्याचा काहीतरी गोड पदार्थ करून खायचा आहे किंवा तो नारळ प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकतात. कारण आपण जी काही सेवा केली ती सर्व त्या नारळामध्येच साठून राहिलेली आहे आणि म्हणून असा पवित्र नारळ आपल्याला खाऊन घ्यायचा आहे. घरातल्या व्यक्तींनीच खायचा आहे. काही गोडाचा पदार्थ बनवून तो नारळ खाऊन घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला ही कर्पूर होमाची सेवा या अमावस्येपासून सुरू करायची आहे. तुम्ही दररोज ही सेवा करा. पुढच्या अमावस्येपर्यंत सेवा करून बघा. तुम्हाला काय फरक पडतो हे नक्कीच कमेंटमध्ये लिहून कळवा. खूप सुंदर अशी सेवा आहे. घरातील कोणतेही दोष असतील ते दोष या सेवेने दूर होत असतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण या कर्पूर होमाच्या सेवेने तयार होत असतं. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला दर अमावस्येच्या दिवशी काही महत्त्वाचे उपाय करायचे आहे. आता माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.